जर कोणी तुमचं कौतुक केलं नाही तर तुम्ही कमी मौल्यवान होता का? नमस्कार, मी आरती. आपल्या सर्वांचं ब्लिस ऑफ माइंड विथ आरती या आपल्या कुटुंबामध्ये मी मनापासून स्वागत करते. जेव्हा ज्या क्षणी कोणी तुमचं एखादी गोष्ट केल्याबद्दल कौतुक करत नाही, त्या क्षणी तुमचं मूल्य कमी होतं का? जरा विचार करा. खरं तर नसतं. कारण आपलं सेल्फ वर्थ किंवा आपली स्वतःची किंमत ही आपल्या आपण स्वतःनी ठरवायची असते. ती इतरांच्या मतावर अवलंबून नसते. आणि जेव्हा अशी कंडिशन येते की आपल्याला आपली व्हॅल्यू इतरांची मतं जी काय आहेत त्यावर अवलंबून आहेत असं वाटायला लागतं किंवा त्या प्रकारचं ॲप्रुव्हल, व्हॅलिडेशन आपण शोधायला लागतो, त्या ठिकाणी कुठेतरी आपण स्वतःला हरवून बसलेलो असतो. जरा 2 मिनटं विचार करा खरंच या गोष्टींचा. कसं आहे, बरेचसे पॅटर्न्स आपल्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे आपण ग्रहण केलेले आहेत किंवा आपल्याला शिकवलेले आहेत, की ज्याच्यामध्ये आपलं सेल्फ वर्थ, आपली स्वतःची व्हॅल्यू जी आहे, ती जे काही आपण अचीव करतो, आयुष्यात जे काही कमावतो, ज्या काही गोष्टी आपण नवीन शिक्षण घेत असतो किंवा जे आपलं फ्रेंड सर्कल आहे, कशा प्रकारचे कपडे आपण घालतो, कशा प्रकारच्या व्यक्तींमध्ये आपण वावरतो, कशा प्रकारच्या घरात राहतो, या सगळ्या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत, वस्तू आहेत, थिंग्ज आहेत, याच्यावरती आपलं सेल्फ वर्थ ठरवलं जातं आणि कुठे ना कुठेतरी आपण स्वतः देखील ते मान्य करायला लागतो. बरोबर आहे? पण खरं तर सेल्फ वर्थ किंवा आपली जी इनर व्हॅल्यू आहे, ही आपल्या स्वतःच्या हातामध्ये आहे. आपल्या ज्या मनाची शांतता आहे, आपल्या ज्या मनाचा आनंद आहे, तो आपला आपण टिकवायला शिकलं पाहिजे. इतरांकडून ॲप्रिसिएशन मागण्यासाठी, व्हॅलिडेशन मागण्यासाठी आपण जे काही अनाहत प्रयत्न करत असतो किंवा अतोनात काठोकाठ प्रयत्न करत असतो, ते जर कदाचित स्वतःबरोबर स्वतःच्या बाबतीत आपण करायला लागलो तर खरंच किती फरक पडणार आहे. कारण गोष्टी ह्या आपण बाहेरच बघत आहोत. आतमध्ये शोधायला विसरलोच आहोत आपण. सगळं जे काही आहे ते बाहेर. आतमध्ये जे काही चालू आहे, या आतल्या आपल्या स्वचा आपण विचारच करत नाही, कारण तेवढा वेळच आपल्याकडे नाही आहे. आपण या भौतिक जगामध्ये इतके हरवलेलो आहोत, की प्रत्येक गोष्ट ही बाह्य स्वरूपात आहे आणि ती बाह्य स्वरूपातूनच आपण त्याचा विचार करतो. पण आपल्या स्वतःचा एक स्व आहे, एक अंतरंग आहे, हे आपण विसरत चाललो आहे. आणि कदाचित त्याचीच जाणीव करून देण्यासाठी आज मी तुमच्याशी बोलायला आलेले आहे. की हे जे आपण म्हणतो सेल्फ वर्थ किंवा आपल्या स्वतःची व्हॅल्यू ही कधीही कोणावरती किंवा इतर कोणी आपल्याला काही मान देतंय, पान देतंय म्हणून आपल्यावरती इतरांच्या मानापानावरती अवलंबून आहे, असं जे आपल्याला वाटत असतं किंवा आत्तापर्यंत आपल्याला शिकवलं गेलं आहे, ते खरं तर बोलायला नाही पाहिजे, पण ते बोलणं पण गरजेचं आहे तितकंच, की ते चुकीचं आहे. आपली स्वतःची व्हॅल्यू ही आपल्या स्वतःच्या हातामध्ये आहे आणि ती आपण कसा विचार करतो स्वतःविषयी यावरती जास्तीत जास्त किंवा त्या सगळ्या गोष्टीचा किंवा आपल्या स्वतःच्या व्हॅल्यूचा बेस हा आपले विचार आहेत. आपले स्वतःचे विचार जर नकारात्मक असतील तर आपली सेल्फ वर्थ ही कुठे ना कुठेतरी नकारात्मकतेकडेच झुकलेली असणार आहे. जरा थांबा आणि विचार करा. आणि जर आपण स्वतःच्या बाबतीत स्वतःचे जे विचार आहेत किंवा स्वतःचा जो सेल्फ टॉक आहे, तो जर आपला सकारात्मक असेल, तर नक्कीच ती व्हॅल्यू उंच, हाय असणार आहे. तुम्हाला यातलं कोणतं चूज करावं असं वाटतंय? तुम्हाला सकारात्मक सेल्फ इमेज चूज करायची आहे, निवडायची आहे, की नकारात्मक सेल्फ इमेज निवडायची आहे? याचा तुम्हीच विचार करायचा आहे. आणि आत्ता या क्षणापासून चेक करा, 5 मिनटं थांबा, विचार करा, की आपली सेल्फ वर्थ आपण खरंच इतरांच्या दृष्टिकोनातनं बघतो आहोत का? आणि आता याची गरज आहे का, की आपण ती स्वतःच्या दृष्टिकोनातनं पुन्हा एकदा बघण्याची गरज आहे? तुम्हाला हे जर पटलं असेल आणि हा विषय तुम्हाला आवडला असेल किंवा याविषयी अजून काही जाणून घेण्याची इच्छा असेल किंवा याविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील, तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. नक्की ही गोष्ट कोणापर्यंत पोचवावीशी वाटत असेल, तर नक्कीच ती इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.